पुणे रेल्वे स्टेशनला थोरले पेशवे यांचं नाव देऊ देणार नाही। या रेल्वे स्टेशनला महात्मा ज्योतिराव फुले नाव दिलं पाहिजे। या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। मेधा कुलकर्णी यांची मागणी अत्यंत चुकीची आहे असं यावेळी कार्यकर्ते म्हणाले। वंचितच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून नवीन वाद समोर येताना दिसतोय। वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी येत आहेत आणि आता वंचित बहुजन आघाडी करून देखील पुण्यातील डीआरएम ऑफिसच्या समोर अशा पद्धतीने आंदोलन केलं जातंय। काय नेमकी त्यांची मागणी आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्ही एक निवेदन घेऊन आलात, काय नेमकी मागणी आहे? आमची मागणी ही आहे, आमची मागणी ही आहे की ह्या विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरातील पुणे स्टेशनला एकमेव महात्मा ज्योतिबा फुले हे नाव देण्यात आलं पाहिजे। मागील 3 दिवसापूर्वी राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी जे काही पेशवाई आणण्याचं स्वप्न पाहून या पुणे स्टेशनला जर थोरले बाजीराव पेशवे असं नाव द्या अशी मागणी केली असेल तर ही मागणी अत्यंत चुकीची आहे। वंचित बहुजन आघाडी अशी मागणी कधी खपवून घेणार नाही। नामांतरांच्या विषयावरून नवीन वाद येतो, म्हणजे अर्थात वेगवेगळी संघटना वेगवेगळी मागण्या करतायत। या ठिकाणी मेधाताई कुलकर्णींनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करतो। मी या माध्यमातून मेधाताईंना सांगू इच्छितो, तुम्ही तुमच्या बंगल्याचं नाव थोरले बाजीराव पेशवे ठेवा अथवा मस्तानी ठेवा, आमचा काय तिकडे हस्तक्षेप नाहीये किंवा आमचा विरोध नसणार आहे। पण जेव्हा पुणे स्टेशनचं नाव बदलायची वेळ येईल तेव्हा इथं केवळ महात्मा फुलेंचं नाव दिलं गेलं पाहिजे। जर या ठिकाणी जर असा प्रयत्न त्यांनी केला तर पुणे रेल्वे स्टेशन मधून एकही गाडी आम्ही महाराष्ट्रात आणि भारताबाहेर सोडणार नाही, एवढे इशारा आम्ही या माध्यमातून देतोय। अगदी जर आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडी करून हे जोरदार आंदोलन किंबहुना एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणखीन तीव्र आंदोलन करू अशी मागणी ते या ठिकाणी करतायत। नेमकं आता यावरून काय पुढे होतं हे पाहणं महत्वाचं असेल। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घेई, एबीपी माझा, पुणे।